आजच्या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती भडकणारे आणि भडकवणारे या विषयावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्या पोरांना कसं भडकवलं जातं, कशा पद्धतीनं त्यांच्या हातात दगड दिले जातात, कशा पद्धतीनं त्यांचं वाटोळं केलं जातं आणि हे सगळं हे राजकीय पुढारी कसे करतात, त्याच्यातनं आपण काय धडा घेतला पाहिजे हे त्याच्यात सांगितलं आहे. प्रत्येक तरुणाने बघितलं पाहिजे आणि जेवढं शक्य होईल तेवढं त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पण आपलं दुर्दैव आहे की चांगलं सांगायला गेलं की मग लोक बघत नाही आणि मग खून खराबान मारामारी असलं सांगितलं की लोक म्हणणार की तुम्ही असंच का सांगता. तर आता तुम्ही सांगा मला कशा पद्धतीनं हे करायचं, पण तो जो व्हिडिओ येतो तुम्ही आवर्जून बघा. तर आता आपण आजच्या या घटनेकडे वळूया. जगात अशी सुद्धा आई असू शकते का? एक बाई इतक्या क्रूरपणे वागू शकते का? सोलापूरमध्ये एक अशी घटना समोर आली की ज्याच्यावरती आपला विश्वास बसणार नाही आणि ज्या नात्यांवरून आपला विश्वास उठून जाईल अशा पद्धतीची एक अत्यंत भयंकर आणि हादरवणारी घटना समोर आलेली होती. सोलापूर जिल्हा आहे, त्या ठिकाणचा माढा तालुका आहे, त्या ठिकाणचं कव्हे गाव आहे आणि या कव्हे गाव आणि महादेववाडी रोड याच्यामध्ये भीमा सीना बोगदा आहे. त्या ठिकाणचा पालखी महामार्ग आहे. त्या ठिकाणी चोपडे म्हणजे त्या भागामध्ये चोपडे परिवार राहतो आहे. आता या परिवारामध्ये गणेश चोपडे त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत कौशल्या उर्फ कोमल चोपडे. आता या पती पत्नींचा मुलगा आहे 6 वर्षाचा, नाव आहे प्रणव चोपडे आणि यांच्याबरोबर ते यांचे 57 वर्षीय वडील राहतात, म्हणजे गणेशांचे वडील राहतात. त्यांचं नाव आहे नारायण जगन्नाथ चोपडे आणि आई आहेत त्यांचं नाव आहे पार्वती. अशा पद्धतीनं पती पत्नी, त्यांचा मुलगा आणि आईवडील अशा हे एक अत्यंत सुखी समृद्ध अशा पद्धतीचा परिवार आहे. आता यांच्यामधला तो मुलगा आहे, छोटा मुलगा आहे, तो पहिलीमध्ये शिक्षण घेतो आहे. तारीख आहे 26 फेब्रुवारी 2024, वार होता सोमवार. आता या दिवशी पती जे आहेत ते नेहमीप्रमाणे कामावरती गेले होते. मुलगा जो आहे तो शाळेत गेला होता आणि पत्नी जी आहे ती कौशल्या ती घरामध्ये घरचं काम आवरत होती. आणि यावेळेस आजूबाजू आहेत नारायण चोपडे आणि त्यांच्या पत्नी पार्वती ह्यांना मौजे 5 पिंपळे तालुका परांडा जिल्हा धाराशिव आता या ठिकाणी नातेवाईकांच्या लग्नाला जायचं होतं आणि त्यासाठी ते लग्नाला गेलेले होते. आता घरी कोण होतं तर घरी कौशल्या एकटी होती. आता त्याच्यानंतर मग पती कामावरती आहे, सासू सासरे लग्नाला गेलेले आहेत आणि त्या दिवशी दुपारी साधारणपणे 12ची वेळ झाली, म्हणजे 26 फेब्रुवारी 2024ला दुपारी साधारण दुपारच्या 12च्या आसपास सून कौशल्यानं आपले सासरे नारायण चोपडे यांना फोन केला होता. आता त्यांनी तो फोन उचलला आणि त्यावेळेस समोरून सून जे बोलत होती ते ऐकल्यानंतर या सासऱ्यांना प्रचंड धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर मग त्या सासरेबुवांनी आपल्या मुलाला फोन लावलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांना ही गोष्ट कळली की आपल्या नातवाची हत्या झालेली आहे. आता नंतर मुलगा गणेश यांना फोन लावलेला आहे आणि त्यावेळेस मग यांनी कौशल्या म्हणजे आपली सून आहे त्या सुनेचा भाऊ नवनाथ जगताप यांनासुद्धा याबद्दलची माहिती दिली होती आणि यांना घरी जायला तात्काळ सांगितलं होतं आणि आजी आजोबासुद्धा लग्न सोडून घराकडे निघालेले होते. आता इकडून मुलगा, त्याचबरोबर ती कौशल्याचा भाऊ, त्याचबरोबर ती हे आईवडील ही बाकीची सगळी मंडळी घराकडे निघालेली आहेत. आता यावेळेस मग मुलगा जो आहे गणेश आणि सुनबाईचा भाऊ जो आहे नवनाथ हे दोघं मंडळी घराकडे पोहोचलेले होते आणि घराचा दरवाजा उघडा होता. घरामध्ये त्यांनी प्रवेश केला. अत्यंत धक्कादायक दृश्य समोर दिसलेलं होतं. घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पत्नी कौशल्या आणि मुलगा प्रणव दोघंही पडलेले होते आणि एक अत्यंत भयंकर असं दृश्य समोर ते बघत होते. आता ते बघितल्यानंतर मात्र हे दोघंही कोसळलेले आहेत. या ठिकाणी प्रणवची अत्यंत क्रूरपणे हत्या झालेली होती. त्याचं शिर धडावेगळं करण्यात आलेलं होतं. बाजूला कुऱ्हाड पडलेली होती. कौशल्यानं पोटच्या लेकराची कुऱ्हाडीनं शिर कापून हत्या केली असं या ठिकाणी जाणवत होतं. तर कौशल्याच्या गळ्याला फास लागलेला होता, तिच्या तोंडातून फेस येत होता. आता हा सगळा प्रकार समोर आलेला होता. त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस जे आहेत त्यांना ही माहिती मिळाली. पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे. हे भयंकर दृश्य आणि याची सगळी माहिती ही आता त्या भागामध्ये पसरली, तर राज्यामध्ये पसरली. सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, हळहळ व्यक्त व्हायला लागली होती आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा वगैरे केलेला आहे आणि तपासामध्ये असं बघितलं की कौशल्या जी आहे ती जिवंत आहे. त्यानंतर तिला तात्काळ जवळच्या चांगल्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. तिच्यावरती उपचार सुरू झाले होते. आता तिनं आधी कीटकनाशकासाठी
सारखं काहीतरी औषध जे आहे ते प्राशन केलं होतं आणि गळफास घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. आता ही घटना नेमकी कशी घडली होती, का घडली होती आणि या आईनं आपल्या मुलाची हत्या का केली होती, असे अनेक प्रश्न समोर येत होते. आता मुलाचे आजोबा नारायण चोपडे यांनी मग कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की स्वतः सून कौशल्यानं फोन करून मुलाची हत्या केल्याची माहिती दिली होती आणि यावेळेस घरामध्ये कुणी नव्हतं. आता घरामध्ये कौशल्या आणि 6 वर्षाचा मुलगा प्रणव होता. आता तिनं हे का केलं हे मात्र तीच सांगू शकणार होती, पण ती मात्र रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. तिची तब्येत खालावलेली होती आणि इकडं पोलिसांनी मग मयत मुलगा जो आहे प्रणव, तर त्याचा मृतदेह ताब्यात घेतलेला होता. त्याचं धड आणि शिर वेगळं झालेलं होतं. त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेला आहे आणि या पोस्टमॉर्टममध्ये अजून एक धक्कादायक बाब समोर आली आणि ती म्हणजे आधी गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली आणि नंतर कुऱ्हाडीनं त्याचे 2 तुकडे करण्यात आले होते. अशी हत्या त्या आईनं केलेली होती. आता आपल्या मुलाचे 2 तुकडे करण्यापर्यंत या महिलेनं टोकाचं पाऊल का उचललेलं होतं, याचं कारण म्हणजे हे का झालं याचा शोध सुरू झालेला होता. अनेक दिवस आता त्या पत्नीवरती म्हणजे कौशल्यावरती उपचार सुरू होते. आता या काळामध्ये कौशल्याच्या घरच्यांनी पोलिसांना अजून एक धक्कादायक माहिती दिली आणि ती म्हणजे कौशल्या ही मानसिक आजारी होती आणि तिच्यावर पाठीमागच्या 2 वर्षापासून उपचार सुरू होते आणि 2022मध्ये तिच्या डोक्यावरती काही परिणाम झाला होता आणि त्यामुळे खाजगी डॉक्टरांकडून तिला गोळ्या चालू होत्या आणि आता कधीकधी नवरा बायकोंची भांडणं व्हायची, पण नवरा बायकोंची भांडणं ही प्रत्येक घरामध्ये होत राहतात. पण यामुळे ही पत्नी एवढं टोकाचं पाऊल उचलेल असं कोणालाही वाटत नव्हतं आणि शेवटी 21 मार्च 2024ला कौशल्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होती. त्यानंतर तिला बरं वाटायला लागलं. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली, माहिती घेतली. त्यावेळेस मग तिनं हकीकत सांगितली की तिनं त्या मुलाची हत्या केली कारण तो मुलगा टी व्ही बघत होता आणि मग तो टी व्ही बघत होता, तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्या आईला राग येतो आणि रागाच्या भरामध्ये ती आपल्या मुलाला मारून टाकते. आता हे अत्यंत बालिश आणि कोणालाही न पटणारं कारण होतं आणि तपासकर्त्यांनी मग सखोल चौकशी केली. त्यावेळेस खरं कारण समोर आलेलं होतं. आता ही जी बाई आहे त्या बाईचं तिच्या माहेरी अफेअर होतं आणि तिला अशी भीती वाटत होती की तिच्या माहेरचं जे काही प्रेम प्रकरण आहे ते प्रकरण आपल्या सासऱ्यांना, सासरच्या लोकांना कधी ना कधीतरी कळणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं काय होईल आणि आपलं काय होईल यामुळे तिची म्हणजे मानसिक स्थिती जी आहे ती बिघडत चाललेली होती आणि 2022मध्येच त्या कौशल्याच्या वागण्यामध्ये मग बदल व्हायला लागलेले होते आणि मग घरच्यांनी तिच्यावरती उपचार केले, तिला डॉक्टरांकडे नेलं, औषधं सुरू झालेली होती आणि वर्षभर सगळं सुरळीत झालं होतं. पण 26 फेब्रुवारी 2024ला हिनं सगळी हद्द पार केली होती. घरात कोणी नाही हे बघून तिनं आपल्या मुलाचा गळा आवळला आणि त्याला अत्यंत निर्दयीपणे ठार मारलं आणि तो मरण पावला की नाही हे तिच्या लक्षात येत नव्हतं आणि मग खात्री करण्यासाठी मग तिनं त्याला हलवून बघितलं, पण तरीसुद्धा आता हिला ते कळत नव्हतं की हा खरंच मरण पावला की नाही आणि आपण आत्महत्या करायची असं तिनं ठरवलं होतं. पण आपण आत्महत्या केल्यानंतर हा जर मेलाच नाही तर असा विचार तिच्या डोक्यामध्ये आलाय आणि मग तिनं कुऱ्हाड घेतली आणि त्या कुऱ्हाडीनं आपल्या मुलाच्या शरीराचे म्हणजे मुंडकं जे आहे ते त्याचं तोडलं आणि त्याच्यानंतर मग गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग जवळजवळ 1.5 ग्लास तणनाशक औषध जे आहे ते पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे सगळं पोलीस तपासामध्ये पुढं आलं होतं आणि शेवटी 22 मार्च 2024ला पोलिसांनी आईला मुलगा प्रणव गणेश चोपडे याच्या हत्येप्रकरणी अटक केलेली होती आणि 20-25 दिवसांनी या सगळ्या घटनेचा पोलिसांनी उलगडा केलेला होता. लक्षात घ्या, एक अफेअर आणि एक चुकीचं पाऊल याच्यामुळं किती मोठे अनर्थ होऊ शकतात आणि इथं स्वतःच्या लेकराची कुऱ्हाडीनं त्याला तोडणं, स्वतःचा संसार तोडणं, स्वतःच्या घरच्यांच्या लोकांचा विश्वास तोडणं, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. कशामुळे झाल्या होत्या तर चुकीची मानसिकता, चुकीचे विचार किंवा चुकीचं पाऊल आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यातनं धडा काय मिळतो, जे लोक चुकीचे वागत असतील तर अशा लोकांनी या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. नाहीतर अघटित घटना घडू शकतात जे आपल्यासमोर अशी उदाहरणं समोर येतात. आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.